धुळे डिस्ट्रिक्ट विकास विजनच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याचा विकास पुढील काळात करणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केलंय। जिल्हा स्तरावर आणि त्यानंतर राज्य स्तरावर जिल्ह्याच्या विकासासंदर्भात पाठपुरावा करून या दरम्यान शासनाच्या विविध विभागांचा समन्वय देखील साधून हे विजन पूर्णत्वास नेणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केलंय। जुलै महिना संपत आला तरी देखील धुळे जिल्ह्यामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही। यावर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं असून पुढील आठवडाभरात समाधानकारक पाऊस धुळे जिल्ह्यामध्ये होईल असं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलं असल्याचं देखील पालकमंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केलंय। धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन शेतकऱ्यांतर्फे घेतलं जात असल्यामुळे त्यांना योग्य भाव मिळावा यासाठी प्रल्हाद जोशी यांच्याशी कांदा खरेदी संदर्भात चर्चा पार पाडली असून 3 लाख टन कांदा खरेदी केला जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळणार असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केलंय। लोकप्रिय मुख्यमंत्री आणि दोघेही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार 150 दिवसाचा कार्यक्रम हा आपल्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये दिलाय। त्याच्यामध्ये 2-3 टप्प्यामधलं विकासाचा आराखडा तयार करायचा आहे। त्याच्यामध्ये 2025 ते 29, 2025 ते 35 या 10 वर्षामध्ये आणि 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनवण्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्लॅनिंग आपल्याला करणं गरजेचं आहे। आणि म्हणून धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही असं ठरवलंय की धुळे जिल्हा विकास योजना अशी आपल्याला तयार करायची। त्याच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याचं विकासाचं विजन जे आहे या संदर्भात आपल्याला प्लॅनिंग करायची। त्याच्यामध्ये जसंही जमलं दर आठवड्याला म्हणा दर 10 दिवसात विभागनिहाय आम्ही त्याच्यामध्ये आढावा घेतोय। मागील काळामध्ये केलेले कामं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही योजना चालू आहेत त्याच्यामधल्या धुळे जिल्ह्यामध्ये कुठल्या योजना या चालू आहेत, कुठल्या अजून चालू करणं अपेक्षित आहेत, त्याच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये 2 ते 5 वर्षामध्ये काय काय कामं झाले हे आम्ही त्याच्यामधनं आढावा घेणार आहे। आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी काय काय करायचं त्याचबरोबर लोकांमधनं लोकप्रतिनिधींकडनं जे काही त्यांची सूचना येणार त्या दृष्टिकोनातून आम्ही प्लॅन तयार करणार। जिथे काही कमी आहे त्या जिल्हा स्तरावर आणि जिल्हा स्तरावर नंतर राज्य स्तरावर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी एक आराखडा आम्ही तयार करणार आहे। काही ठिकाणी अधिकाऱ्यांची कमी आहे, काही ठिकाणी निधींची कमी आहे आणि म्हणून तसा एक रोडमॅप करून धुळे डिस्ट्रिक्ट विकास विजन असं तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्या माध्यमातून इंडस्ट्रीयल इन्व्हेस्टमेंट या संदर्भातला विचार होणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातला विचार होणार आहे, एअरपोर्टच्या संदर्भात विस्तारीकरणच्या होणार आहे। साऱ्याच गोष्टी संदर्भात पिण्याच्या पाण्यापासून तर सगळ्या गोष्टींचा एक विजन डॉक्युमेंट तयार करून दरवर्षी त्याच्यामध्ये आपण कुठपर्यंत पुढे जातोय हा प्रकल्प आम्ही सुरू केला आहे। त्याच्यामध्ये सर्व विभागाचे अधिकारी जे आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि अत्यंत सकारात्मक आणि पॉझिटिव्ह धुळे जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम तर पुढच्या काळामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींना सगळ्यांना घेऊन आपल्याला करायचं। त्या दृष्टिकोनातनं आज काही बैठका झाल्या। बऱ्याच वेळा काही होतं की सरकारी विभाग जे आहेत एक विभाग दुसऱ्या विभागाकडनं NOC घेण्यासाठी वर्षानुवर्ष पत्र पाठवतात। 2 मिनिटात कार्यालयामध्ये जाऊन बसून त्याच्यामधनं NOC घेता येईल आणि असे समन्वयाचे जे काही कामं असतील मग त्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, आमचं कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद या सगळ्यांचं समन्वय जे आहे हे सुद्धा या माध्यमातून पोलीस विभाग या सगळ्यांचं समन्वय देखील होऊ शकेल। राज्याचे मुख्यमंत्री जसं महाराष्ट्रासाठी विजन घेऊन काम करतात आहे तसं आमच्या धुळे जिल्ह्यासाठी सुद्धा आम्ही विजन घेऊन काम करण्याचा संकल्प केला आहे आणि तो करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। शासनाने काही नवीन निर्णय घेतले आहेत, काय नेमके निर्णय घेतले आहेत? कांद्याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक आपल्याकडे प्रोडक्शन होत असतं। तर आम्ही मागच्या काळामध्ये प्रल्हाद जोशी साहेबांना भेटलो आणि कन्झ्युमर विभागातर्फे 3 लाख टन कांदा खरेदी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। त्यांनी काही कंपन्या केंद्र सरकारने त्यांची यंत्रणे नाफेड आणि त्यांच्यामार्फत काय आयडेंटिफाय केल्या, परंतु आम्ही त्यांना आग्रह केला आहे की ही खरेदी जी आहे ही मार्केट कमिटीमध्ये व्हावी, मंडीमध्ये व्हावी, लोकांसमोर झाली तर मग अजून काही भाव वाढू शकेल। पण तरी देखील 3 लाख टन खरेदी होणार आहे। फार मोठी खरेदी त्यांनी प्रस्तावित केली। आम्ही त्यांना आग्रह केला की लवकरात लवकर ते सुरू करू। ते सुरू आहे, परंतु ते कुठं आहे काय या संदर्भात सुद्धा
आम्ही व्हिजिलन्स स्क्वॉड ही मी माझ्या पणन विभागाने तयार केली. त्याच्यामध्ये जिल्ह्याचा जो DDR असेल, त्या तालुक्याचा AR असेल, त्या तालुक्याचा तहसीलदार असेल, यांच्या माध्यमातून ते आणि कृषीचा अधिकारी असेल, यांच्या माध्यमातून व्हिजिलन्स होईल आणि ती खरेदी व्यवस्थित होते का नाही, शेतकऱ्यामार्फत होते का नाही, याची खातरजमा केली जाईल. चुकीचं काय आढळलं तर कडक कारवाई होईल. काय सांगायचं? हे खरं तर चिंतेची बाब आहे. पाऊस अजून आलेला नाही. आम्ही वेदरवाल्यांकडनं माहिती घेतली तर या आठवड्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. आम्ही आस लावून बसलेलो आहे, देवालाही प्रार्थना करतोय की पाऊस पडला पाहिजे, कारण गॅप मोठा झाला. सुरुवातीला पाऊस बरा आला, पिकाची पेरणी झाली, पण ही गॅप जी आहे ही मोठी झाली आहे आणि म्हणून जर येणाऱ्या 5-7 दिवसामध्ये पाऊस नाही आला तर चिंताजनक परिस्थिती होईल. पण आमची प्रार्थना आहे, सदिच्छा आहे, आम्हाला अपेक्षा आहे की आज उद्यामध्ये पाऊस पडेल, तशी आशा घेऊन आम्ही विचार